आता मी आपल्या समोर 1997 ते 2022 या कालावधीमध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंनी केलेली बनवाबनवी ही आपल्या समोर मी मांडत आहे। आणि त्यामुळे बघा, अशी ही बनवाबनवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 97 ते 2022 या कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंनी या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, या देशामध्ये अनेक भ्रष्टाचार झाले, 2G, 3G, 4G, कोल स्कॅम, कॉमनवेल्थ स्कॅम, या सगळ्या स्कॅमचा आकडा आपण गुगल करा, तो 1,76,000 कोटीच्या वरती नाहीये। सगळ्यात मोठा स्कॅम हा 1,76,000 कोटीचा आहे। परंतु उद्धव ठाकरेंनी 1997 ते 2022 या 25 वर्षामध्ये या देशामध्ये घडलेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणजे 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये केलेला आहे। यामध्ये मुंबई शहरातला, आणि त्यामुळे ही मुंबईची महानगरपालिका ही आता रडते आहे। त्यामुळे महापालिका रडते आहे, किंचाळत ओरडते आहे, ढासळून ती पडता पडता तुझ्याकडे ती पाहत आहे। लचके तोडून दशको दशकी घायाळ तिला ज्यांनी केले, त्या पापांचा हिशेब आता जगाकडे ती मागत आहे। तू दिलेस ज्यांना निवडून त्यांनी या नगरीला काय दिले, भरून पोतड्या बंगले बांधून नगरीला या नागविले। या मुंबई शहरातला, मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातला सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे रस्त्याचा मुद्दा। मुंबई शहर हे आपल्या रस्त्यांकरता कुप्रसिद्ध आहे, संपूर्ण जगभरामध्ये कुप्रसिद्ध आहे। आपण एखाद्या शहरामध्ये ज्यावेळेला येतो, एअरपोर्टवरती येतो, रेल्वे स्टेशनवर येतो, ऑटोत बसतो, कारमध्ये बसतो, त्या शहराचा रस्ता कसा आहे याच्यावरनं त्या शहराबद्दल आपण आपल्या मनामध्ये एक मत तयार करत असतो। परंतु मुंबई शहराचे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, ही चर्चा आपण गेली अनेक वर्ष ऐकतो। मी सुद्धा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व केलंय। दरवर्षी पावसामध्ये खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्ड्याचा मुद्दा येतो, महानगरपालिकेचं सभागृह तहकूब होतं आणि परत पुढच्या वर्षी परत येरेमाज्या मागल्या। मी एक RTI केला होता, त्या RTI मध्ये फक्त 10 वर्षामध्ये मुंबई शहराच्या रस्त्यावरती 21,000 कोटी रुपये तब्बल खर्च झालेलं अशा प्रकारचं उत्तर मला मुंबईच्या महानगरपालिकेच्या रस्ते खात्याने दिलं होतं 2 वर्षापूर्वी। त्यामुळे 10 वर्षामध्ये 21,000 कोटी रुपये खर्च करूनही मुंबई शहराच्या रस्त्यांची दयनीय अवस्था ही केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेंमुळे आहे।